तोंडी सांगितले हे त्याचं उत्तर आम्हाला अजून आलं नाही. पे दारू खेळ मटका ह्याच्याशिवाय नाद नाही. सवलतीचा फायदा आहे. कधी येतात आणि कधी नाही सगळं थांबलं पाहिजे. हे माणूस भारी माणूस आहे. हे इकडे रे. महाराज नमस्कार. नमस्कार. कोणचं गाव? बंगाल. काय काम करता? मी जादू करतो. जादू? हो हो. याने सांगितलेले अट्टे कबूल आहेत? त्यांनी सांगितलेली तोंडी कबूल आहे, परंतु मला बक्षीस नको आहे. माझ्या 3 अटी मान्य करून घेतल्या पाहिजे तुम्ही. चालेल ना? चालेल. बोला की. हा. प्रथमतः पहिली अट. काय? मुलगा झाल्यानंतर 20 वर्ष मुलाचं तोंड पाहायचं नाही. 20 वर्ष तोंड पाहायचं नाही? आता विचार कर. आमचं वय कमी दिसते तर 60 झालं. आता 20 वर्षानंतर आता काय माणूस जगते का? अरे होऊन आणि न होऊन काय त्याचा फायदा तरी काय? नाबा मुलबाळ झालं म्हणजे वंशाला दिवा पाहिजे का नाही? बर तुझ्या म्हणण्याने 8 कबूल. दुसरी अट. आपल्या 4 दिशा आहेत. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. बर. दक्षिण दिशेला फक्त त्यांना पाठवायचं नाही मुलाला. बर. कारण दक्षिण दिशेचा योग व्यवस्थित नाही. बर. मुला करता. बर. आणि होणाऱ्या मुला करता. आणि तिसरी अट म्हणजे अशी की आमच्या मुलीला तुमचा मुलगा दिला पाहिजे. म्हणजे लग्नाचं सुविधा जमलं पाहिजे म्हणते. आईलाही लग्नासाठी आले. इकडे का बाबा? विचार कर. हा? तुला सुद्धा कळतंय. हो. आज कोण जादूगार? हा. आमचा पाटील घराणा. हो. अरे पाटील म्हणजे गावचा उजवा डोळा आहे. आणि ते सोयरे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे रे? होय म्हणा की तात्पुरतं परतची परत बघता येईल. बर. कबूल. अट्ट कबूल. कबूल. द्या वचन. ठीक आहे. हे अंगारा वगैरे काय असेल ती द्या. भस्म देतो. द्या. आता काहीतरी आता होणारच. अरे बाबा आता आनंद झाला म्हणून समज. आता काय अख्ख्या नगरीमध्ये आनंद झाला. हा भस्म पाण्यामध्ये प्या म्हणजे झालं. चालेल 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 चालेल. या संपूर्ण नगरीमध्ये आता आनंद झाला आपल्या. अरे काकूला घेऊन ये तुझ्या. काकूला आणू. हा जा रे. कसं काय आबा? हे भारी काम झालं. तरी पण आता पण- भस्मानं जर पोर होत असेल तर काय करायचं? अहो होणारच की. अहो त्यांनी बघता बघता आमच्या दोघाचा चिकटगुंडा लावला होता की हो. त्याने आता काय सांगायचंय आता तुम्हाला? हे का काकू आले? काय झालं? लक्ष्मी दान निर्वे पैसा वाटेल तेवढा आहे. घरदार जागीर आहे. आज मान तुझा तालुक्याला तुझ्या पतीचा आहे. परंतु एका गोष्टीनं मला चिंता आहे. जे चिंता दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोललोय. एक बंगालचा जादूगार आला आणि त्यानं भस्म दिलंय. हे भस्म प्या आणि नंतर काय व्हायचे होईल. या. हा. या काकू या. आता काय करू नका. आता काहीच काळजी करू नका. पोराचं रामकच लागते. कशाची? आमचं चाललंय ह्याला मी म्हणतोय ह्याला सगळं पूर आहे की शाळेतच घालवणार. का म्हटलं मला पोरं काढतोच वैर. शाळेत घालव रे तुझे पोरं रामकत उभा राहू. हा असं म्हण. तवा जादूगारानं सांगितलं हा. आता हा माहेरी पाठवायला पाहिजे. हो बरोबर. कारण 20 वर्ष त्या मुलाचं तोंड नजर नाही पडलं पाहिजे. तोंड जर नजर पडला तर आपली 100चं आयुष्य भरली. बरोबर आहे. काहीतरी घडल्याशिवाय राहणार नाही पुन्हा. तर सगळं भस्मानी जळल. घरदार जळल. आमचं बघता बघता दोघाला चिकट उठा केला होता ने. आईला माझं तर महिना 4 महिने गेल्यानंतर तिला माहेरी पाठवूया म्हणजे झालं. हा. या बाबा. आईला दागडे. ए गंग्या एवढं आपण दोघांनी कष्ट घेतलं. हा. पण आबानी साधी बिडीला रुपया तरी दिलाय का आपल्याला? ए मागची मारतेली आबा कचकाटून. काय मागतेली मारतेली मी म्हणतोय. मग 10 दिवस झालं भाकरीच्या पापडावर मी आहे. मग काय तर मला भाकरी द्यायला येते ती. अरे नालाय का हे झालं तुझं. हा. पण मी 8 दिवस झाला हागाय जातोय. हागाय येई ना. साधी टिकली बी पडा ना. जाऊ दे बघ. काय कुणाला सांगू नको. पाटील घरा नाही बाबा. आपल्या तोंडातनं काय बी जातंय बस दिसणं. निघायचं का? चल लवकर ताबडतोब. चल गाड्या चल. गेलं पाहिजे. ठीक आहे. या जादूगाराने सांगितलं भस्म सहन करायला. पण विचार पाहिजे. लक्ष्मी काय हो? कसं काय चाललंय मग? हो बरं आहे. आणि हे बघा
ते भस्म पेल्यापासून मला 5-6 महिने गेले. काय म्हणता? अहो भस्म लयच भारी होतो. दुधात साखर पडली या तुमच्या मुखातून. एक एक आमच्या कानात अमृताचा थेंब पडत आहे. हो का? आनंद झाला. पण तुम्ही करा आता, इथे वतवणार नाही. तुम्ही माहेरी जा. हो का? हा बरं जाते. या. पण तुम्ही निवांत राहा बरं का, काळजी करू नका. काळजी कशी करीन? मग मी माहेरी गेलो नाही का काळजी अहो करता? त्याचा बोल आहे. कार फिरे अक्काशी पण तिचं लक्ष पिलापाशी. तुम्ही जरी माहेर असेल पण सगळं पाच प्राण तुमच्या पैसे लागणार. हो का? हा या. मी येते हा. जादवाला काहीतरी म्हटलं असं, पण त्याच्या हाताला वेस आलाय. आता मुलगा हो किंवा मुलगी हो, ते आपलं नशीब. पण आता नंतर कळत 5-6 महिने झालं तर माहेरी पाठवले. आता घरगडी काय करते तरी काय नाही याची चौकशी केली पाहिजे.